हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर मग सध्या धोंड्याचा महिना चालू आहे आणि धोंड्याच्या महिन्यामध्ये आपण प्रत्येक देवदेवतांना 33 धोंडे वगैरे घेऊन जातो. तसंच आजसुद्धा गुरुवार होता आणि श्री स्वामी समर्थांना गुरुवारी मी दर्शनाला दर गुरुवारी जातेच. तर म्हटलं चला आज आपण स्वामींसाठी छान असे पुरणाचे धोंडे बनवूयात. तर सकाळी मस्त छान उठली, घरात पूजा वगैरे केली, पूर्ण स्वच्छता ते केलं आणि स्वामींसाठी म्हटलं चला आजच्या दिवशी आपण धोंडे वगैरे बनवून घेऊयात. कारण असं मान्यता असते की आपण धोंड्याच्या महिन्यामध्ये प्रत्येक देवीदेवतांना 33 पुरणाचे, तिळाचे वगैरे धोंडे आपण देवांना दाखवू शकतो. पण पुरणाच्या धोंड्यांचा मान जास्त असतो म्हणून म्हटलं चला आपण सुद्धा आज स्वामी समर्थांसाठी पुरणाचे धोंडे बनवूयात. तर छान असा जप वगैरे केला, मस्त सुंदर अशी स्वामींची पूजा केली. कारण मी श्री स्वामी समर्थांचं 21 गुरुवारचं व्रत करत आहे, त्यामुळे तीसुद्धा पूजा करून घेतली आणि नंतर लागले मी सरळ स्वयंपाकासाठी. अगोदर तर कुकरमध्ये पुरण टाकलेलंच होतं, तर पुरण छान शिजलं, मग त्याला चांगलं गाळून वगैरे घेतलं आणि लगेच म्हटलं चला आपण पुरण चटकून घेऊयात. आणि तुम्ही पाहू शकता जवळपास पुरण आपलं तयारसुद्धा झालेलं आहे. आणि लगेच आता थोडंसं पुरण थंड झालं की म्हटलं चला आता छान कणिक वगैरे मळून घेतलेलीच होती, ती कणिकसुद्धा स्मूथ झाली होती. थोडंसं हातावर त्या कणिकला अजून स्मूथ करून घ्यावं म्हटलं, जेणेकरून आपले धोंडे छान बनतील. आपल्याला जर कुठल्या आपल्या देवाला वगैरे काही बनवायचं म्हटलं की अगदी जास्त उल्हास येतो. आणि आज तर स्वामींना धोंडे न्यायचे होते म्हणून माझा डबल एनर्जी लावून मी खूप छान पद्धतीने स्वामींसाठी धोंडे बनवायला घेतलेले आहेत. तर आपल्याला जेवढे धोंडे बनवायचे तेवढ्यानुसार आपण थोडा थोडा कणिक एका ताटामध्ये काढून 33 भागांमध्ये मी डिवायडेड केला, जेणेकरून माझे सगळे धोंडे जवळपास सारख्या मापाचेच व्हावं, एक मोठा एक लहान असं होणार नाही. अगोदर तर सगळे गोल गोल करून एका साईडला ठेवले आणि नंतर धोंडे बनवायला घेतले. तर बऱ्याच जणांना धोंडे कसे बनवायचे माहीत नसते. इवन मलासुद्धा बऱ्याच वेळा माहीत नव्हतं. जेव्हा मी स्वयंपाक वगैरे करायला लागले या गोष्टी, तेव्हा मला कळायला लागलं. एकतर हा धोंडा 3 वर्षातून एकदा येतो, सारखं आपल्या सानिध्यामध्ये त्या गोष्टी नसतात किंवा दररोजच्या जेवणामध्ये त्या गोष्टी नसतात. त्यामुळं प्रॉपरली आपल्याला धोंडे वगैरे कसे बनवायचे माहीत नसतं. तर ते सुद्धा मी तुम्हाला पुढे तर दाखवतेच, पण आता सध्या तरी सांगते. अगोदर आपल्याला थोडीशी कणिक घ्यायची आहे, ती कणिक हातावर चोळून त्याचं छोटंसं पोळी बनवल्यासारखी बनवायची हातावर आणि त्यात थोडंसं पुरण घालून आपल्याला मोदक जसं आपण वरती काढतो त्या पद्धतीने काढून जो वरचा शेंडा आहे तो आत दाबून परत त्याला अजून थोडंसं हलक्या हाताने गोल करून घ्यायचं आहे. आणि माझ्यासारखंच तुम्हालासुद्धा परफेक्ट धोंडे कसे बनवायचे या गोष्टीचं टेन्शन आलेलं असेल तर बस एवढंच आणि आपले छान आणि सुंदर असे धोंडे बनून तयार होतात. कारण धोंडे बनवणं इतकंसुद्धा अवघड नाही आहे. ज्या पद्धतीने आपण मोदक बनवतो सेम प्रोसेस, पण मोदकमध्ये आपण सारण घालतो, तर इथे आपल्याला धोंड्यांमध्ये पुरण घालायचं आहे. हवं तर आपण कोणसुद्धा घालू शकतो, म्हणजे आपण शेंगदाण्याची पोळी, तिळाची पोळी कसं करतो त्या पद्धतीने. आणि अशा पद्धतीने माझे सगळे धोंडे बनवून झाले होते. मग गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये तेल टाकून घेतलं. तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवर हे धोंडे व्यवस्थित तळून घ्यायचे, जेणेकरून ते कच्चे नाही राहणार आणि खायलासुद्धा टेस्टी होतील. आणि खरंच सिरियसली सांगते, इतके सुंदर आणि कडक कुरकुरीत धोंडे झाले होते. अक्षरशः मला धोंडा खायला अजिबात आवडत नाही, पण ते धोंडे पाहून असं वाटत होतं की एकदा टेस्ट करावं की ॲक्च्युली धोंडे झालेत कसे. आणि खरंच सांगते खूप जास्त सुंदर झाले होते. बनवायची पद्धतसुद्धा खूप सोपी आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी 15 मिनटात हे धोंडे बनवून तयार होतात. आणि नंतर मध्यम आचेवर व्यवस्थित मी ते धोंडे तळून घेतले. अशा पद्धतीने आपल्याला एक जवळपास 7 ते 8 मिनिटं धोंडे तळून घ्यायचे आहेत. झाऱ्याच्या साहाय्याने दोन्ही साईडने त्याला छान तळून घ्यायचं, जेणेकरून त्याची टेस्ट खूप जास्त सुंदर लागेल. आणि आज खास म्हणजे माझ्या स्वामींसाठी मी हे धोंड्याचा प्रसाद किंवा नैवेद्य बनवत होते, त्यामुळे माझी एनर्जी अजूनच जास्त, एक्साइटमेंटसुद्धा खूप जास्त होती. आणि अजून स्वामींना वगैरे जायचे म्हणून खूप जास्त फुल एनर्जी आणि अतिशय उत्साहाने सुंदर असे धोंडे तुम्ही पाहू शकतात किती छान दिसत आहेत. अगदी एकसुद्धा फुटलेला सुद्धा नाही आहे. आणि अशा पद्धतीने माझा हा स्वामींचा धोंड्याचा नैवेद्य बनून तयार आहे. तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसते. आणि हे दिसायला जरी एवढे सुंदर आणि सोपे असले तर बनवायला थोडीशी मेहनत तर नक्कीच लागणार आहे. कारण आपल्याला अगोदर त्यासाठी पुरण वगैरे बनवायचे. आणि इथे माझा हा स्वामींचा प्रसाद म्हणजेच माझे इलू पिलूसोबत मी छान असा स्वामींचा प्रसाद
छोट्याशा एका बॉक्समध्ये पॅक केला, जेणेकरून तो तिथे व्यवस्थित बॉक्स देता येईल. आणि नंतर आम्ही निघालो सरळ स्वामी मंदिरामध्ये. तर सध्या धोंड्याचा महिना आणि नंतर गुरुवार हे दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे तुम्ही पाहू शकतात किती जास्त गर्दी आहे. अक्कलकोटला स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूचा परिसर आहे हा पूर्ण परिसर ब्लॉक झालेला आहे. जर आपण 4 व्हीलरमध्ये इथे जायचं म्हटलं तर एक अर्ध्याच्या तासाच्या वर आपला इथे टाईमपास होतो. पण आम्ही बाईकवर होतो त्यामुळे साईडने आम्ही व्यवस्थित निघून गेलो आणि फायनली तुम्ही स्वामींच्या दरबारामध्ये गर्दा पाहू शकतात. इतका अफलातून गर्दा झाला होता. तर एवढ्या गर्दीतून फायनली आम्ही पोहोचलो इथे एका फुलं हार नारळाच्या शॉपजवळ. तर म्हटलं चला स्वामींसाठी हार नारळ वगैरे घेऊया. तर ते घेतलं आणि नंतर आम्ही सरळ गेलो दर्शनासाठी. एवढा गर्दा होता त्यामुळे दर्शनाला सुद्धा खूप जास्त वेळ लागणार होता, म्हणून लवकर जाणं आणि दर्शन घेणं हे महत्त्वाचं होतं. आणि लगेच तिथून फुल हार नारळ घेऊन आम्ही निघलो दर्शन रांगेला. इथे जरी गर्दा दिसत नसला तर समोर होता. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही लेट गेल्यामुळे आता आरतीला बंद करणार होते, त्यामुळे एवढा आम्हाला जास्त गर्दा नाही भेटला. आणि एक जवळपास 15 मिनिटामध्ये आमचं सुंदर असं स्वामींचं दर्शन झालं आणि स्वामींना छान असा नैवेद्य अर्पण केला. तर असा होता माझा आजचा गुरुवार आणि अशा पद्धतीने मी स्वामींना हा धोंड्याच्या महिन्यामध्ये धोंड्याचा नैवेद्य अर्पण केला. तर कसा वाटला माझा हा छोटासा व्लॉग कमेंट करून नक्की कळवा. व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आणखी माझे असेच व्लॉग पाहिजे असतील तर एकदा माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला आणखी छान छान व्लॉग पाहायला भेटतील. पुन्हा भेटूयात आणखी एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत माझे छान व्लॉग पहा आणि माझ्या व्लॉगला भरपूर प्रेम द्या. लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. बाय.